हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा चिन्हांचे नियम, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी यांचे दोन पार्टमध्ये आपण पार्ट 1 पार्ट 2 मध्ये कंप्लीट केलेले आहे. तरी सुद्धा आपण एकदा शॉर्टमध्ये त्याला करून घेऊया. जर दोन चिन्हांची बेरीज केली असता, दोन्ही चिन्ह जर प्लस असेल तर येणाऱ्या उत्तराचं चिन्ह हे प्लस असतं. जर दोन ऋण म्हणजे निगेटिव्ह साइन किंवा ऋण चिन्हांची बेरीज केली असता त्याचं उत्तर हे नेहमी त्यांची बेरीज होईल आणि उत्तर मात्र निगेटिव्ह येईल, म्हणजे चिन्ह मायनसचं लागेल. त्यानंतर दोन संख्या, त्यामधली एक संख्या धन आहे आणि एक संख्या जर ऋण आहे, त्यांची बेरीज केली असता ऑपरेशन वजाबाकीचं परफॉर्म होईल, चिन्ह मात्र नेहमी मोठ्या संख्येचं येईल. मोठ्या संख्येचे चिन्ह. ओके, मग या चिन्हांची जागा जरी चेंज झाली, या चिन्हांची जागा जरी चेंज झाली, एक संख्या निगेटिव्ह आहे, एक संख्या पॉझिटिव्ह आहे, तर वजाबाकी होईल, वजाबाकी होईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचे येईल. इथे सुद्धा बेटा चिन्ह मोठ्या संख्येचे आणि ऑपरेशन कोणतं परफॉर्म होईल? वजाबाकी होईल. जेव्हा दोन अपोजिट चिन्ह आहेत तेव्हा वजाबाकी आणि चिन्ह मोठ्या संख्येचे.